हाय गाईज, तर आपण आज बघणार आहोत की कपाट कसं ऑर्गनाइज केलं जाऊ शकतं। आणि आपण काय होतं, प्रत्येक वेळेस घड्या घालून ठेवतो, पण आपण एखादी वस्तू पॅन्ट शर्ट काही घ्यायला गेलो की ते सगळं खाली येतं। त्याच्यामुळे का नाही, आपण प्रत्येक वेळेस ते घड्या घालत बसल्यामुळे आपल्याला फार वैताग येतो। त्याच्यामुळे ना मी तुम्हाला एक अशी साधी सोपी ट्रिक सांगणार आहे की त्याच्यामुळे आपण कपाट खूप छान आपलं व्यवस्थित बसलं जाईल आणि आपण पॅन्ट वगैरे घेताना त्याच्या घड्याही मोडल्या नाही जाऊ शकत। हे बघा, मी ती वस्तू तयार करत आहे। तर मी तुम्हाला सांगेल ही कशापासून तयार करायची, कसं बनवायचं। आणि हे टाकाऊपासून वस्तू तयार होते की जे आपल्या घरी म्हणजे सोप्या पद्धतीने जे सामान आहे ते अवेलेबल होईल। तर हे आहे ग्रीटिंग पेपर, जो कोणाकडेही असू शकतो, दुकानातही मिळतो। तो 5 ते 10 रुपयामध्ये मिळतो। एक फेविकॉलची डब्बी घ्यायची, एक बॉक्स आणि कात्री, आपल्याला बस झालं। एवढंच सामान लागतं आपल्याला थोडंफार तर। आणि आता मी जेवढा माझ्या बॉक्सला ग्रीटिंग पेपर लागेल तेवढाच मी घेणार आहे। आपण असाही बॉक्स ठेवू शकतो, पण थोडंसं आपल्याला लुक पण आलं पाहिजे ना, आपल्या कबर्डमध्ये एकदम छान दिसलं पाहिजे। असं थोडंसं हे पण नाही दिसलं पाहिजे, त्याच्यामुळं आपला लुक एकदम व्यवस्थित छान आला पाहिजे त्या बॉक्सचा। म्हणून मी थोडंसं ग्रीटिंग पेपर कट करून पूर्ण बॉक्सला असं चिटकवणार आहे। तर तुम्ही बघू शकता, मी इथं ग्रीटिंग पेपर कट करत आहे आणि मी जेवढं लागेल माझ्या बॉक्सला मी तेवढंच ग्रीटिंग पेपर कट करणार आहे। तर बघा, माझा ग्रीटिंग पेपर हा कट करून झाला आहे। तर आता मी हा ग्रीटिंग पेपर जो आहे तो पूर्ण चारही बाजूने माझ्या बॉक्सला चिटकवणार आहे। तर तुम्ही हे फेविकॉलच्या, फेविकिकच्या किंवा चिकटपट्टीच्याही साह्याने तुम्ही ते चिटकवू शकतात। तर आमची आद्विका पण फार मधी करत होते, तर मी थोडंसं व्हिडिओच्या तिला बाजूला घेतला आहे, कारण ती फेविकॉलला, फेविकिकला हात लावू शकते, त्याच्यामुळे मी तिला थोडंसं बाजूला केलं। हे बघा, आता मी तो फेविकॉल लावत आहे बॉक्सला आणि ते फेविकॉल पूर्ण मी बॉक्सला लावून नंतर तो जो पेपर आहे, ग्रीटिंग पेपर आहे, तो मी चिटकवणार आहे। आणि तो व्यवस्थित चिटकला का नाही हेही तुम्ही बघू शकता। म्हणजे ते व्यवस्थित चिटकल्यानंतर ना ते निघणार नाही आणि आपल्या एक बॉक्सला छान लुक येईल। त्याच्यामुळे तुम्ही ते छान व्यवस्थित चिटकून घ्या आणि पूर्ण बाजूने ते चिटकून घ्यायचा, म्हणजे खालून वरून सगळीकडनं, म्हणजे त्या बॉक्सला व्यवस्थित लुक येतो आणि जरा छान वाटतं आपल्या कपाटात पण। असं थोडं सगळं ऑर्गनाइज असलेलं आपलं कपाट, तर आपल्याला पण बघायला छान वाटतं, असं मेसी होणार नाही आणि ते वस्तू घेताना खाली पडणार पण नाहीत। आद्विका बघा कशी मधी करते, तर तिच्या पप्पांनी तिला दोनदा मागे घेतलं तरी तिला असं वाटत होतं की मम्मा माझी काय करते। तिला खूप बघण्याची उत्सुकता असते, काहीही बघत असते, तिला एवढं फार आवडतं ना, तिनं फार मधी करत असते। तर फायनली आपला बॉक्स तयार झालेला आहे। तर बघा मी ह्याच्यात हे बघा, आपण ह्याच्यात एकदम व्यवस्थित असे पॅन्ट ठेवू शकतो आणि व्यवस्थित एकदम बसतात पण त्या, आणि त्याचे घडेही मोडणार नाहीत। तर मित्रांनो, माझा हा छोटासा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही नक्की कमेंट करून सांगा। आणि माझं जर चॅनल तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।